आपल्याबरोबर ओबीसी नेते लक्ष्मण हाके आहेत. सर, आपण दौरे चालू आहेत तुमचे, काय नेमकं सुरू आहे सध्याला? सध्या या महाराष्ट्रामध्ये सामाजिक तेढ सुरू आहे. अनेक ठिकाणी हत्या होत आहेत आणि प्रत्येक हत्ये आडून आरोपीला न्याय मिळावा यासाठी आंदोलन होण्याऐवजी, आरोपीला शिक्षा व्हावी असं होण्याऐवजी कुठल्या तरी जातीला डोळ्यासमोर ठेवायचं, काहीतरी वेगवेगळ्या जिल्ह्याच्या ठिकाणी मोर्चे काढायचे आणि त्या हत्यामधील, त्या खुनामागील गांभीर्य कमी करायचं आणि आपल्या राजकीय पोळ्या शेकण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी सुरू आहे. नक्की याच गोष्टीच्या विरोधामध्ये मी एका कम्युनिटीला क्रिमिनलाइज्ड ठरवलं जात होतं, त्याच्या विरोधामध्ये मी लोकांमध्ये फिरतो आहे, लोकांना समजावून सांगतो आहे. या सगळ्या गोष्टी सुरू आहेत आता सध्या. देशमुखांची हत्या असेल, इकडं सूर्यवंशीची हे झालेली असेल, तर ह्यामध्ये राजकारण जास्त पाहायला मिळते असं वाटतं का तुम्हाला? निश्चित राजकारण पाहायला मिळतं आहे, कारण आपला पॉलिटिकल स्कोअर सेट करण्यासाठी धस असतील किंवा जरांगे असतील किंवा अजून कोण असेल, जरांगे तर त्यांना तर असं वाटतं की मीच आहे, माझीच गादी निर्माण झालेली आहे आणि माझ्या गादीला कोणी हस्तक्षेप करू शकत नाही. आणि काहीतरी अपघातानं नेता झालेला, आरक्षणाच्या चळवळीवर नेता झालेला माणूस ज्यावेळी त्याच्या मनामध्ये नैराश्य असतं त्यावेळी तो त्यांचं आणि धसांचं कॉम्पिटिशन आहे. या कॉम्पिटिशनमधून या लोकांमध्ये खरं तर जात येते कधी आरोपीला, गुन्हेगाराला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे. आम्ही कधीही गुन्हेगाराचं समर्थन केलेलं नाही. एक बाईट अशी दाखवा किंवा एक फुटेज असं दाखवा किंवा एका सभेतलं माझं भाषण असं दाखवा की मी आरोपीचं समर्थन केलं आहे. न्याय देण्यासाठी मंत्र्यावर बोललो तर काय झालं, किंवा धनंजय मुंडेला बोललो तर काय झालं असं जरांगेंनी म्हटलं? नाही, न्याय देण्यासाठी काय होतं, विषय असा आहे की न्याय तर मिळालाच पाहिजे. जे गुन्हेगार असतील, त्या ज्या गुन्हेगाराची इव्हिडन्स असतील, कनेक्शन्स असतील, ती तर समोर आलीच पाहिजे. पण जर ती नसताना त्या आरोपीची आडनावं शोधणं, आडनावावाल्यांची जात शोधणं, या जर घटना घडत असतील तर मला वाटतं ते चुकीचं आहे. त्या आरोपीचं समर्थन त्या आरोपीचे आई वडील भाऊ हे सुद्धा करणार नाहीत, त्यामुळे आम्ही करायचा प्रश्नच उरत नाही. त्यामुळं एखाद्या समाजाला टार्गेट करणं, गावगाड्यामध्ये दुफळी निर्माण करणं, ह्या गोष्टी नको आहेत ना. यासाठी तर आम्ही भांडतोय ना. आरोपीला कुठं जात धर्म असतो का? हे धनंजय मुंडेंचं षडयंत्र आहे असं जरांगे म्हटलं. हे बघा, कोण कोणाचं षडयंत्र आहे त्यांनी म्हटलं म्हणून त्यांचं षडयंत्र आहे का? कुठला लोकप्रतिनिधी, कुठला मंत्री अशा पद्धतीचं कृत्य कर म्हणून सांगेल? त्यामुळे ह्यांचे हे आरोप आहेत, हे त्यांच्या जातीय भावनेतून हे आरोप आहेत आणि हे काही आत्ताच्या घटनेनंतरचे नाही आहेत. अगोदर विधानसभा लोकसभा निवडणुकीच्या अगोदर यांना पराभूत केलं पाहिजे, यांना हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, जाहीर वक्तव्य आहेत त्यांची. केदार जे आहेत पॅन्थरचे, त्यांनी तुमच्यावर आरोप केला आहे की हाकेंना कुठंतरी आडवा, म्हणजे ते जातीयवाद करतात, प्रतिमोर्चे काढतात. काय जातीयवाद केला? प्रतिमोर्चा मी कशासाठी काढला? आरोपीच्या समर्थनासाठी काढला. मी प्रतिमोर्चा एका जातीला जे टार्गेट केलं गेलं त्या जातीची बिंदू नियमावली शोधली गेली, त्या जातीच्या अधिकाऱ्यांची जात शोधली गेली. त्यावेळी अशा पद्धतीनं तुम्ही कुठल्या जातीला क्रिमिनलाइज्ड ठरवू शकत नाही, अशा पद्धतीचं मी वक्तव्य केलं तर मी जातीयवादी ठरतो का? आणि कुठं अडवायला येणार आहेत? ये म्हणाव केदार, ये अडवायला. आज माझ्या ओबीसी प्रवर्गातल्या वंजारी जातीवरती अडचण आहे. कधी काळी याच धनगरांच्या बाबतीमध्ये काय काय झालं आहे हे आम्ही बघितलं आहे. त्यामुळं आम्ही गप्प बसू का? आम्हालाही बाबासाहेब कळतात, आम्हालाही संविधान कळतं, आम्हालाही महामानवांचे विचार माहिती आहेत. केदार, ये अडवायला, बघू. तुम्ही सुपारीबाज असल्याचं सुद्धा आरोप. मग केदार कसे काय आहेत आणि जरांगे काय आहेत? ज्या व्यासपीठावर ज्या विचार करतात ते जरा आहेत. विचारावं ना. ठेवणार नाही, ममत्व बाळगणार नाही अशी शपथ घेऊन आपल्या आमदारकीची शपथ घेतो. त्यावेळी तो त्या पूर्ण कम्युनिटीचा, पूर्ण नागरिकांचा लोकप्रतिनिधी असतो. तो सुद्धा जातीय आकस बाळगून जर इथं आंदोलन उभं करत असेल तर माझ्यासारख्या आंदोलकांना गप्प बसायचं? या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये आज लातूर जिल्ह्यामधल्या धनगर समाजाचं पोरगं, 18 वर्षाचं पोरगं मारलंय, त्याची हत्या केली गेली. केदारला म्हणाव जा तिथं लातूरमध्ये, आणि कुणी हत्या केली त्या आरोपीची जात बघ, काय भावनेने केली ते बघ. खंडणीसाठी हत्या केली त्या आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे. पण जात भावनेनं एका कनिष्ठ जातीतल्या धनगराच्या पोराची हत्या लातूरमध्ये टाकळीला झाली.
म्हणजे आज बंजाऱ्यावर वेळ आहे, धनगराच्या पोराला मारलं गेलं आहे, मी ओबीसीचा आंदोलक म्हणून घरी बसू? केदार जा बरं टाकळीला. आणि या महाराष्ट्राच्या जात व्यवस्थेमध्ये ॲट्रॉसिटी कायद्याच्या विरोधामध्ये मोर्चे कोणी काढले? केदार. अरे तुला चाड असेल ना, या प्रश्नाचं उत्तर दे. इथं सुरेखा भोतमांगे असतील, खैरलांजी असेल, कोण आहेत आरोपी? दिसले तुला केदार कधी? त्यामुळं केदारनं साधन शुचितेच्या गप्पा मारू नयेत. आम्हाला सगळ्या गोष्टी कळतात. तुला अडवायचं ना मला, मी रात्रंदिवस फिरतो. तुझ्या दम असेल तर कुठंही ये अडवायला. वाल्मिक कराडाचं सुद्धा तुम्ही समर्थन करताय असं कधी केलं? कुठं फुटेज आहे? मी कधी त्यांचं समर्थन केलं? एक वाक्य मला दाखवावं. मी आजपासून माझं सगळं आंदोलन मागं. मी आरोपीचं कधीही समर्थन केलेलं नाही. मी उलट म्हणतोय, आरोपीला जातपात असत नाही. तुम्ही एखाद्या जातीला क्रिमिनलाइज ठरवू नका. सिंपल बात आहे. महाराष्ट्रामध्ये जातीय तेढ निर्माण व्हायची सुरुवात तुम्हाला कुठून झाली असं वाटतं? बीड जळलं त्यावेळी गँग ऑफ बीड दिसली नाही का? या धसकटाला दिसली नाही? ज्यावेळी अंतरवली सराटीमध्ये महिला पोलिसांचा विनयभंग केला गेला, गोळीबार केले गेले, अनेक लोक जखमी झाली, तो कोणतरी माणूस गोळीबार करणारा, ते पिस्टन कुठून आलं होतं? त्याचं लायसन काढलं होतं? बरं, लायसन काढलं तर गोळीबार करण्याचं लायसन काढलं होतं का? या गोष्टींचं कोण उत्तर देईल? तुम्ही एका विशिष्ट नजरेतून, चष्म्यातून का बघता? मुंडेंचा राजीनामा मागणी होते, वारंवार दररोज होते. काय वाटतं आपल्याला? मुंडेंना निवडून देऊ नका म्हणले. विधानसभेला त्यांचं टार्गेट होतं धनंजय मुंडेंना पाडा. त्यानंतर त्यांचं टार्गेट होतं याला मंत्री होऊ देऊ नका. त्यानंतर त्यांचं टार्गेट आहे यांना पालकमंत्रीपद देऊ नका. आता त्यांचं टार्गेट आहे ह्याला मंत्रिपदावरून खाली खेचा. अरे, एक बहुजनामधला माणूस मंत्रिपदावर जात असताना एवढा खुपतो तुम्हाला? तुम्ही भुजबळांना टार्गेट केलं, तुम्ही भुजबळांना पराभूत करण्यासाठी तिथं जाऊन ठाण मांडलं. तिथं कोणता गुन्हा होता? एखाद्याचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करणं, एखाद्या कम्युनिटीला डोळ्यासमोर ठेवून त्यांना टार्गेट करणं, एवढाच प्रोग्राम आहे यांचा. आता मोर्चाचं पुढं नियोजन काय आहे का? आम्ही एखाद्या कम्युनिटीला क्रिमिनलाइज ठरवू नका या मताचे आहोत. आरोपीला आरोपी असतो, आरोपीला शिक्षा झाली पाहिजे ही आमची भावना आहे. धन्यवाद. हे होते लक्ष्मण हाके यांनी आपल्याला असं सांगितलं की मी कुठल्याही आरोपीला पाठीशी घालत नाही आहे. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.